वाचना एक या शब्दाचा भावार्थ संपला. पुढे तुकाराम महाराजांनी वापरला शब्द एक गावे. काळाचे प्रकार तीन: वर्तमान, भूत आणि भविष्य. लांब पाय असतो चालतो काय अडचण नाही, बिनधास्त बसा. ताई तुम्ही पण घालू शकता, काय अडचण नाही. काळाचे प्रकार तीन आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. गावे हा शब्द कोणत्या काळात फिक्स बसतो? गावे वर्तमान काळ. एक गातो आम्ही विठोबाचे नाव हा वर्तमान काळात आला. गावे हा शब्द घेतलाय महाराजांनी. एक गावे, गाऊ शब्द घेतलेला. मग गावे शब्दाचा काळ कुठे जातो? कोणता काळ आहे? जर तुम्ही म्हटलं गावे हा वर्तमान काळात येतो, तर एक गातो आम्ही विठोबाचे, गातो हा वर्तमान काळात आला. तुम्ही म्हटलं गावे हा भूतकाळात जातो, एक गाईले आम्ही विठोबाचे नाव हा भूतकाळात जाईल. तुम्ही म्हटलं गावे हा भविष्य काळात येतो, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव हा गावे जातो. हा गाईले पण नाही, हा गाऊ पण नाही आणि हा गातो पण नाही. हा शब्द आहे गावे. मग काळ कोणता? विठ्ठल. महाराजांचं वाङ्मय समजून घेण्याकरता खूप त्या शब्दाची तोडफोड करावी लागते डोक्याला, तेव्हा कुठे त्याच्यातला मर्म सापडतो. ऐका, गावे या शब्द वापरण्याच्या मागचं तुकाराम महाराजांचं कारण हे होतं, आम्ही भूतकाळामध्ये विठोबाचं नाव गात होतो, वर्तमान काळामध्ये विठोबाचं नाव गात आहोत आणि भविष्य काळातही विठोबाचं नाव गात राहू. गात होतो, गात आहोत, गात राहू, तिघी काळांचं एकत्रीकरण तो शब्द गावे. विठ्ठल. टाळ्यांचा विसर पडतो तुम्हाला, तो पडू देऊ नका. म्हणून शब्द वापरला गावे. एक गावे आम्ही विठोबाचे नाव. श्रीमद भागवतामध्ये तुम्हाला वर्णन येईल, देवांचे अंश अंशात्मक 24 अवतार आहेत. ग्रामीण भागामध्ये नाही तर शहरामध्ये आता अंगात येणारे देव आलेले आहेत आणि शेंदूर लावून ठेवलेले ते वेगळे आहेत. मग एवढे सगळे देव असताना आजच्या अभंगात तुकोबाराय स्पष्ट सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे. तुकोबा, तुम्ही एवढे देव असून सुद्धा विठोबाचं नाव का सांगतात? त्याचं कारण आहे का? विठ्ठल. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये विठोबाचंच नाव आम्ही गाऊ असं का सांगतात? पहिलं कारण ऐका. महाराज म्हटले, मी माझ्या मनानं हे विठोबाचं नाव सांगितलं नाही. मग काय केलं? जगाला मार्गदर्शन करणारे 4 वेद मी एकत्र केले. 4ही वेदांना सांगितलं, महाराज मला लवकर जीवनमुक्त व्हायचं आहे, कोणतं नाव मी घ्यावं ते मला तुम्ही सांगा. 4 वेद एकमेकांशी भांडायला लागले. 4 वेदांनी एकमेकांचं खंडन मंडन केलं. 4 वेदांनी एकमेकांचं मंथन केलं आणि 4 वेदांतून मंथन होऊन एक नाव बाहेर आलं. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे.
मी 4 वेदांना एकत्र केलं आणि त्या 4 वेदांना विचारलं कोणतं नाव घ्यावं. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाचे शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. वेदांनी एकच नाव सांगितलं, ते म्हणजे झोपले का, विठोबाचं. म्हणून तुकोबराय म्हणतात मी ते नाव सांगतो, विठ्ठल. वेदांनी एकच नाव सांगितलं विठोबाचं. तुकोबराय म्हणतात मी नुसता वेदांच्या भरवशावर बसलो नाही, व्यासांसारख्या महात्म्याजवळ गेलो. शब्द ब्रह्माचे ने माथिते, व्यास प्रज्ञाचे ने हाते, निवडून काढिले आईते सार आम्ही. व्यासांनी सुद्धा आम्हाला सार काढून दिलं. त्यांनी सुद्धा सांगितलं विठोबाचं नाव सार आहे. वेदांना विचारलं, व्यासांना विचारलं. एवढ्यावर थांबलो नाही, विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे गेलो. माऊली, वेद विठोबाच्या नावाला सार म्हणतं, व्यास विठोबाच्या नावाला सार म्हणतं, तुमच्या मते सार काय आहे? कोणाकडे गेले? ज्ञानेश्वर महाराजांकडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेद सांगतात तेही बरोबर आहे, व्यास सांगतात तेही बरोबर आहे, आणि मला जर विचारत असाल तर माझंही मत तेच आहे. काय? सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूल पाणी जप ताये वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. ज्ञानोबराय म्हणतात एकचदार सार म्हणत नाही मी, सार 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 विठोबा नाम तुझे सार, 3 वेळा सार म्हटलं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात एक गावे आम्ही विठोबा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम का आणि कापे काम नाही. आता मग याचे 2 अर्थ होतात, बारीक ऐका. बाकीचे मंडळी म्हणतील काय महाराज सांगितलं पहिल्या दिवशी आषाढात डॉक्टर साहेब. पण दादा, हसवणं म्हणजे कीर्तन नाही, आणि समाजाला रडवणं म्हणजे कीर्तन नाही. गाय आणि माय सांगणं म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन काय आहे? जे ऐकून माणसाला विचार प्रवृत्त करतो, आणि एकदा कीर्तन ऐकल्यानंतर सकाळी उठून माणसाच्या जीवनात गव्हा एवढा जरी बदल झाला तर त्याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठल. बसणाऱ्या समाजाला अशी अपेक्षा असते की कीर्तनकारांना 2-4 फिल्मा काढल्या पाहिजे, चांगला हसवलं पाहिजे. मनोरंजनाकरता कीर्तन नाही, मनोरंजनाकरता सप्ताह नाही. सप्ताह आणि कीर्तन हे मानवी जीवनात परिवर्तना करत आहे. इथे 1.5 तास इकडच्या तिकडच्या बस स्टँडवर छान बाजारातल्या 2-4 गोष्टी सांगितल्या की तुम्ही बी खुश, मी पण खुश. पण महाराज, घरी गेल्यानंतर तुम्ही दिलेलं मानधन पाहून मला झोप लागणार नाही. का? कारण मी संतांचं कोणतंही प्रमाण तुम्हाला न देता तुमच्याकडून मानधन घेऊन गेलो. ती पैसा ते पाकिट मला झोपू देणार नाही. पण माझं कीर्तन ऐकून जर तुम्ही आपसात जरी चर्चा केली की महाराजांना काय सांगितलं होतं, तेवढी जरी चर्चा तुमची झाली तर ते मला समाधान देईल. विठ्ठल. तुकोबराय म्हणतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता मग आणि कापे काम नाही या शब्दाचे 2 अर्थ होतात. विठोबाचं नामाची आम्ही साधना केली, त्या साधनामुळे आम्ही आमच्या निश्चित ध्येयापर्यंत गेलो, म्हणून आम्हाला इतर साधनांचं काम नाही. एक अर्थ, विठ्ठलाच्या नामाने आम्हाला इतकी मोठी भक्ती प्राप्त झाली की आता दुसऱ्या देवाचं काम नाही. हा दुसरा अर्थ. विठ्ठल.
जाण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. मग त्या वेगवेगळ्या पद्धतीनं देवापर्यंत जायचं का तुमच्या नामस्मरणाच्या मार्गाने देवापर्यंत जायचं? तुकोबाराय म्हणतात त्या वेगवेगळ्या त्या पद्धती होत्या, त्या आम्ही मोडून टाकल्या. अभंगाचं दुसरं चरण. मोडून वाटा सूक्ष्म तुकोबाराय म्हणतात देवापर्यंत जाण्याच्या काही ज्या वाटा होत्या त्या आम्ही मोडून टाकल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. ऐका, कोणकोणत्या वाटा होत्या? देवापर्यंत जाणाऱ्या वाटा वेगळ्या आणि देवापर्यंत जाण्याचे मार्ग वेगळे. मार्ग आणि वाटा दोन शब्द आहेत. एका घरापासून शेतापर्यंत नेते ती जागे ना, घरापासून शेतापर्यंत नेते ती वाट, आणि एका गावापासून दुसऱ्या गावाला नेतो तो मार्ग. मला सांगा, मार्गावरून जास्त लोक चालतील का वाटेवरून? बीजगणिताचा प्रश्न नाही. मार्गावर. वाटेपेक्षा मार्ग सोपा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण हा मार्ग आहे, यज्ञ आणि योग या वाटा आहे. विठ्ठल विठ्ठल यज्ञ करून देवापर्यंत जाता येत होतं, योग करून देवापर्यंत जाता येत होतं. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात मोडून या वाटा. तुकोबाराय म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म आणि दुस्तर. सूक्ष्म वाट मोडली. मग सूक्ष्म वाट कोणती आहे? तर जे नित्य याग संहिते सृजिली समस्त भूते परिणेन ती यज्ञाते सूक्ष्म म्हणून. यज्ञाची वाट सूक्ष्म आहे. काही काही म्हणतील मग आता महाराज नामस्मरण आम्हाला कठीण वाटतं, यज्ञ करून आम्ही देवापर्यंत जायचं आहे. पण संत आणि शास्त्र सांगतं यज्ञाचा मार्ग सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म? ऐका, यज्ञ करून देवापर्यंत जायचं असेल तर यज्ञाला एकदा प्रारंभ झाला की तो यज्ञ कधी संपेल याची एक्सपायरी डेट नाही. सुरुवात झाली, जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो चालूच द्यायचा आहे. आणि जोपर्यंत यज्ञ चालणार आहे तोपर्यंत त्या यज्ञामध्ये डालडा तुपाची धार सतत धरावी लागते. झोपते का? कोणतं? तुम्ही विषय काढला म्हणून बोलतो. कोणतं तूप लागतं? गावरान यज्ञामध्ये. बरं गाईचं का?
गाईचं का म्हशीचं? गाईचं. बसलेल्या लोकांपैकी कितीच्या घरी गाई आहे? ताई तुम्ही कोणाकोणाला ते सांग. यज्ञ करत असताना जे तूप लागतं ते गाईचं, ते आपल्याकडे उपलब्ध होऊ शकणार नाही. बरं झालं समजा उपलब्ध, इकडच्या तिकडच्या डेअरीतून आम्ही आणू शकतो महाराज, आणलं. पांडव प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये यज्ञ करण्याची सूक्ष्म पद्धत अशी सांगितली, देवाच्या प्राप्तीकरता केलेल्या यज्ञामध्ये जर त्या घरातल्या स्त्रीच्या डोक्याचा केस गेला, त्या यज्ञामध्ये जर स्त्रीच्या डोक्याचा केस जळाला तर त्या यज्ञाचे विपरीत परिणाम त्या कुटुंबाला भोगावे लागतात. कोणाला? जे घर यज्ञ करता बसलेला आहे त्या घरातल्या स्त्रीचा केस जर यज्ञात पडला तर त्याचे विपरीत परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. क्षमा मागून बोलू का? नको बोलू द्या ना. विठ्ठल